नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपासंदर्भात. ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर होती असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर समित कदम नावाच्या व्यक्तीकडून फडणवीसांचा निरोप घेऊन तो व्यक्ती आला होता असा दावाही देशमुख यांनी केलाय. समित कदम सोबत झालेल्या संवादाचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत असं देखील देशमुख यांनी म्हटलंय. आणि देशमुख यांनी टाइम्स ऑफ इंडियाला ही माहिती दिली आहे. तर देशमुखांना पुरावे देऊ द्या, माझ्याकडील क्लिप्स देखील मी उघड करेन असा इशारा त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी टाइम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया देताना म्हटलंय. तर समित कदम यांचा या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यास मात्र नकार आहे. तर अनिल देशमुख यांचा दावा काय आपण पाहतोय. ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडून आपल्याला ऑफर होती. मला ऑफर देऊन ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांना अडकवण्याचा डाव होता. आरोप करण्यासाठी 4 प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यासाठी मला सांगितलं होतं. फडणवीसांची निरोप घेऊन मिरजेमधीलच समित कदम नावाचा व्यक्ती भेटायला आला होता. समित कदम जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा शाखेचा अध्यक्ष आहे. आरोपांचा मसुदा असलेला लिफाफा समितनं आणला होता. समितने 5 ते 6 वेळा माझी भेट घेतली आणि माझ्याकडे या भेटीचे व्हिडिओ क्लिप आहेत. तर त्यावर आता फडणवीस यांनी काय उत्तर दिले आपण पाहतोय. देशमुखांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टाइम्स ऑफ इंडियाला एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये अनिल देशमुख खोटे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. इतकंच नाही तर दावा करत असलेले पुरावे देशमुखांना देऊ द्या. देशमुखांच्या पुराव्यानंतर माझ्याकडे असलेल्या सर्व क्लिप्स सार्वजनिक करेन असा इशारा देखील फडणवीसांनी दिला आहे. तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. तर देवेंद्र फडणवीसांनी देखील देशमुखांना इशारा दिला आहे.